मध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला। सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1,500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1,500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी खुशखबर आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी या तारखेला मिळणार मार्चचे आणि फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये। किती? 3,000 रुपये या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना 3,000 रुपये इन्स्टॉलमेंट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या संदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बघा 3,000 रुपये येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। कदाचित कालपासून वाटप चालू झाली होती। जर तुमच्या खात्यावरती पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये पैसे आले असं टाईप करा किंवा नाही आले तर असं सुद्धा कळवा। आपण त्यांची कमेंट वाचून त्यांना या ठिकाणी बघा पुन्हा एकदा सांगू की किती पैसे येतील। मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल कमेंटला। लवकरात लवकर बघा, जर तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर नक्कीच टाईप करा, नसेल झाले तर तसं सांगा। तर लाडक्या बहिणींना बघा या ठिकाणी डायरेक्ट 3,000 रुपये जमा होणार आहेत। किती? 3,000 रुपये। आपले जे काही राज्याच्या आदिती तटकरे आहेत बघा मंत्री, त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जे काही महिला दिवस आहे, महिला दिवस कधी असतो तर 8 मार्चला असतो। पहा, 8 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजे 2-3 दिवस आधी या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी बघा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। बघा या ठिकाणी ते म्हणलेले आहेत 1,500 रुपये टाकू किंवा 3,000 रुपये। आता बघा 1,500 रुपयाच्या ठिकाणी मिळून जातील, कारण की 8 मार्चला या ठिकाणी 1,500 रुपये खात्यामध्ये जमा होतील किंवा 3,000 रुपये होतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि काही काही बातम्यामध्ये बघा या ठिकाणी सांगितलं की 3,000 रुपये जमा होणार आहेत। अनेक महिलांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न बघा राज्यामधील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता। परंतु तुम्ही सुद्धा म्हणतात की तुम्ही नुसतं या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगता आज येतील उद्या येतील, परंतु 8 मार्च पूर्वी आपल्या खात्यामध्ये जो काय हप्ता आहे बघा तो जमा होणार आहे। बघा सातत्याने विचारला जात होता। आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की फेब्रुवारी आणि मार्च जे काही महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपयाप्रमाणे 3,000 रुपये एकत्रच या ठिकाणी खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा 3,000 रुपये या ठिकाणी डायरेक्ट जमा होणार आहेत। बघा अतिशय मोठी रक्कम आहे। बघा 3,000, या 3,000 मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये उपयोगी साहित्य मिळून जाईल। अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यामधील महिलांकडून विचारला जात होता। आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने बघा महिला दिवस कधी असतो 8 मार्चला असतो। या महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने फेब्रुवारी सोबतच मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे।
परंतु हे 3,000 फक्त याच पात्र महिलांना मिळणार आहेत. ज्यांना मागचे सगळे हप्ते रेग्युलर भेटले आहेत त्यांनाच या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं, ज्यांचं या ठिकाणी कागदपत्र, त्याचप्रकारे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांनी कशामध्ये लाडक्या बहिणी बसत नाहीत, त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पहा, लवकरच जे काही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत बघा, ते खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची घोषणा सुद्धा आदिती तटकरे यांनी केलं आहे. बघा 8 मार्चच्या अगोदर, म्हणजे आज किती तारीख आहे बघा, आज आहे पहा 6, आणि कालपासून वाटप चालू करणार होते, परंतु आता 6, 7 आणि 8 फक्त आपल्याकडे एकच दिवस बाकी उद्याचा, म्हणजे पूर्वसंध्येला, म्हणजे 7 तारखेच्या आतमध्ये 8 तारखेच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची घोषणा सुद्धा लाडक्या बहिणीची सांगितलेली आहे. आता महिन्याचा हप्ता सुद्धा लवकर देण्याची, बघा फेब्रुवारीसोबत मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा आपल्याला लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे आपले आदिती तटकरे यांचं ऑफिशियल अकाउंट आहे बघा, ते त्या ठिकाणी पोस्ट टाकत असतात. त्यांनी काय सांगितलं बघा, लाडक्या बहिणींसाठी महिला दिवसाची जी काय भेट आहे बघा, ती देण्यात आलेली बघा. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व ज्या पात्र महिला आहेत बघा, त्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे बघा, या ठिकाणी किती 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहेत. किती 3,000 रुपये जमा करण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा यांनी केली आहे. बघू शकता, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ही पोस्ट टाकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 महिन्यांचा जो काही निधी बघा, तो खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणीचे या ठिकाणी 3,000 रुपये या ठिकाणी खात्यामध्ये येणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांच्या लाभाचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत बघा. या ठिकाणी ही जी काही पोस्ट आहे बघा, ही यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर पैसे भेटले किंवा तुम्हाला किती हप्ते भेटले, काही एकही रुपया काही महिलांना भेटलेला नाही, तसं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं बघा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून आदिती तटकरे यांनी याची माहिती दिली आहे. तर या ठिकाणी बघा, संख्या सुद्धा घटलेली बघा. लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबरमध्ये 2,46,00,000 महिलांना 1,500 रुपये मिळाले होते, तर जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणीची संख्या 5 लाखाहून घटून 2,41,00,000 इतकी झाली होती. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर यामध्ये 9 लाखांची घट या ठिकाणी झाल्याची माहिती आहे बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, बरोबर. आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना जरूर शेअर करा.